कराड प्रकरणी बीड कोर्टात न्यायाधीश सुरेखा पाटील यांच्या समोर एक यावेळी सुनावणी पार पडली आहे। यावेळी फक्त फोन कॉलमुळे कराडला आरोपी बनवला आहे का, हत्या आणि खंडणी प्रकरणी कराडला आरोपी करण्यात आलाय का, असा सवाल न्यायाधीशांनी तपास अधिकाऱ्यांना विचारलाय। आरोपी प्रतीक घुलेने हत्या प्रकरणावेळी वाल्मिक कराडला कॉल केल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलंय। तर घटना घडली तेव्हा वाल्मिक कराड बाहेर होते असा युक्तिवाद वाल्मिक कराडच्या वकिलांनी केलाय। तर सरकारी वकील काय म्हणालेत, आरोपी प्रतीक घुलेने हत्येवेळी वाल्मिक कराडला कॉल केले होते। संतोष देशमुखांच्या हत्ये दिवशी आरोपींचे 25 ते 30 लोकांना फोन कॉल्स झाल्याचं देखील सरकारी वकिलांनी म्हटलंय। कॉलवर नेमकं संभाषण काय झालं याचा तपास सुरू आहे। संभाषणाची वेळ आणि अपहरणाची वेळ मिळती जुळती असल्याचं देखील म्हणण्यात आलंय। तिन्ही आरोपींचं देशमुखांच्या हत्येच्या दिवशी संभाषण झालंय। 9 डिसेंबरला तिन्ही आरोपींमध्ये 10 मिनिटं संभाषण झालं। कराडने हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिली। कराडच्या जुन्या गुन्ह्यांची माहिती कोर्टात सादर करण्यात आली। देशमुखांच्या गाडीमध्ये अपहरणकर्त्यांची गाडी असल्याचे सीसीटीव्ही फुटेज आहे। तर याचंच उत्तर कराडच्या वकिलांनी कसं दिलं हे देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। वाल्मिक कराडची अटक बेकायदेशीर असल्याचं म्हणण्यात आलंय। अद्याप एकाही आरोपीने कराडचं नाव घेतलेलं नाही। हत्येसंदर्भात वाल्मिक कराड विरोधात यंत्रणेकडे पुरावे नाहीत। पुरावे नसल्याने कराडवर हत्येचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही। खंडणीच्या गुन्ह्याचा संबंध लावण्यात येतोय। तर नियमाप्रमाणे कराडवर 302 लावू शकत नाही। मीडिया ट्रायलवर खटला कसा चालू शकतो असा सवाल देखील कराडच्या वकिलांनी केलाय। कराडला केस कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात 4 अनोळखी गाड्या होत्या। विदेशातील मालमत्ता बाबतची चौकशी सुरू असल्याचं एसआयटीने म्हटलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।